भाजपचे 4ही उमेदवार हे विजयी झालेले आहे। पुन्हा जाऊयात चर्चेकडे प्रसाद सर। बिलकुल प्रणिता, आता पटकन आपण अवधूत वाघ यांच्यापर्यंत पोहोचतोय। अवधूत वाघ, योगेश चिले आणि आपल्या सोबत अरुण सावंत असे तिघ जण आहेतच। याच जोडीला आपल्या सोबत चर्चेमध्ये बालाजी गाडे पाटील आलेले आहेत। काँग्रेसकडून बालाजी गाडे पाटील, योगेश चिले मनसेकडून, अवधूत वाघ भाजपाकडून, अरुण सावंत हे शिवसेनेकडून आणि प्रवीण पुरो हे आमच्याकडून म्हणजे पत्रकारांकडून आहेत। आपण सगळ्यांचं चर्चेमध्ये स्वागत करूया। मला पहिला प्रश्न पटकन विचारायचा आहे अवधूत वाघ यांना। अवधूत वाघ, थोड्या वेळापूर्वी जो उद्धव ठाकरेंचा ग्राफ बरोबर चालला होता, आता वेगाने खाली येतोय। भारतीय जनता पार्टीचा जो ग्राफ बऱ्यापैकी स्थिर झाला होता तो वाढून आता 74 गेलाय। निरीक्षण नोंदवा, पुढे आपण चर्चा करू। 2017 साली ज्यावेळी तुम्ही होता स्टुडिओवर, मी पण होतो आणि मुंबई महानगरपालिकेचे रिझल्ट्स आले होते, त्यावेळी आम्ही आणि शिवसेना वेगवेगळे लढलो होतो। त्यावेळी शिवसेना जवळजवळ 100 पर्यंत पोहोचली होती आणि आम्ही 34 वर होतो। त्यानंतर ज्यावेळी उत्तर मुंबईच्या पेट्या खोलण्यात आल्या, तिकडचे मतपत्रिका ओपन झाल्या आणि त्यावेळी तुम्ही बघितलं फायनल टॅली 82 आणि 84 अशी झाली। त्यामुळे मुंबईमध्ये आता सुद्धा हे निकाल येतात आहेत, हे वेगवेगळ्या क्षेत्रातून येतात आहेत। म्हणजे बायखाळ्यातनं, नंतर दहिसरमधून, त्याच्यानंतर मानखुर्दमधनं, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं हे येतात आहेत। जोपर्यंत अजूनही मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो की कालच मी इथे संध्याकाळी बोलताना बोललो होतो की भाजप 105 च्या पुढे जाईल, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हा मी 150 चा आकडा गाठू आणि मला वाटतं की त्याचप्रमाणे होईल। जर कोण कुठे पुढे आणि मागे जात असेल तर तुम्हाला पुढच्या 1.5-2 तासामध्ये कळेल की आम्ही 150 चा, मी पण इथेच असणार आहे आणि 150 चा फिगर गाठूनच। बिलकुल आपण एक ताजी बातमी येते ती आधी प्रणिता यांच्याकडून ऐकूया, त्याच्यानंतर योगेश चिलेंपर्यंत जाऊया। जी प्रसाद सर, मुंबई आणि परभणी दोन्ही ठिकाणून महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरे गटाच्या गीता भंडारी विजयी झालेले आहे, तर परभणीत भाजपचे 4ही उमेदवार हे विजयी झालेले आहे। भाजपचे 4 उमेदवार परभणीत विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 32 मधून ठाकरे गटाच्या गीता भंडारी या विजयी झालेल्या आहेत। तर परभणीतून भाजपसाठी महत्त्वाची बातमी आणि इकडे मुंबईतून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी आहे। गीता भंडारी या विजयी झालेल्या आहे। परभणीत भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहे। तर वरची आकडेवारी पाहिली तर भाजप आतापर्यंत मुंबईत 74 जागांवर गेलेला आहे, जागा वाढलेल्या आहे। आता आकडा 76 दाखवतोय आणि पुढे इकडे ठाकरे गटाचा आकडा पाहिला तर ही संख्या 54 वर